गृह मंत्रालयाने भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम जाहीर केलेले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आम सभेच्या सुरुवातीस वंदे मातरम किंवा गायन करण्यात यावे। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे वादन होईल। त्यानंतर लगेच राज्यगीत सर्व मान्यवरांना विनंती आहे की सावधान अवस्थेत राष्ट्रीय 125 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी संदर्भात माननीय नगराध्यक्ष यांनी आपल्या बजेटमध्ये विषय मांडला, तर आमच्या त्याला पाठिंबाच आहे। 225च्या जागेवर 500 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी करावी। मी या संदर्भात नगराध्यक्ष मॅडम व मुख्य अधिकाऱ्यांना विचारलं की 200 स्क्वेअर फूटचे घरं किती आहेत, किती लोकांना याचा लाभ होईल। त्यांच्याकडे आकडेवारी सुद्धा नव्हती, एवढी शोकांतिका आहे। मी 25 दिवसापासून त्यांना पत्र दिलेलं आहे की 225 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट, 400 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट घरं किती आहेत नंदुरबार, अद्याप पावतो आकडेवारी दिलेत नाही। हे फक्त 225 स्क्वेअर फूटच्या गाजावाजा करल्या, कोणालाही याचा लाभ मिळणार नाही। 225 स्क्वेअर फूटचे घरं खूप कमी लोकांची आहेत, त्याचा लाभ मिळणार नाही। तर आम्ही तर हा मुद्दा धरूनच हे 500 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी करावी अशी आत्तासुद्धा आम्ही मागणी केली, सूचना केली आणि ते करण्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना भाग पाडू। दुसरा जो विषय तो नंदुरबार नगरपालिका क्षेत्रातली होती, आम्ही सुद्धा मागणी केली होती की ही चाचणी रद्द करावी, पण आम्ही एक विषय त्याच्यात उत्तरच नव्हतं। या संदर्भात आम्ही चर्चा करू आणि मग नंतर सांगू, तर म्हणजे परतावा कसं करणार ते त्यांना उत्तरच देता आली नाही। पण असं होतं की या बाबतीत तुमच्या सूचना घेऊ, पण त्यांच्याकडे असं कॉम्प्लीट उत्तर नव्हतं। पालिकेचा जन्म झाला आहे, आमच्या 1 मीटर 1.5 मीटर रस्त्यावर अतिक्रमण करत होते। मग आम्ही आपण त्यानंतर आपला जो खर्च वाढतोय टाइम लागणार गोष्टी या वाढत असल्यामुळे प्रशासनाची बरस केली होती की बाकीदारांची यादी केली, त्यांना बिल आणि नोटीस पण दिलेले आहे। काही नोटीसचं काही दुर्ग नव्हतं आणि साधारणतः सील केले। आज नगरपालिकेचं जनरल बोर्डामध्ये आज 26/27 अंदाजपत्रक सादर केलं। त्याच्यात 194,86,86,686 इतकं ते बजेट आहे। आणि याचा म्हणजे जनतेने जो रुपया आपल्या नगरपालिकेत भरलेला आहे त्याचा अगदी काटेकोरपणे विनियोग कसा करायचा हे या बजेटमध्ये आम्ही सामील केलेलं आहे। आणि खर्चाच्या बाबतीत म्हणायचं तर 188 कोटी 17 लाख इतका खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे। त्याच्यात रस्ते, नाले, पाणी पुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि असेच अजून विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे। आणि वर्षाअखेरीसचा अंदाजे रुपये म्हणजे 6,69,86,686 शिल्लक राहील असा आमचा अंदाज आहे। म्हणजे विकासही होईल आणि आर्थिक शिस्तही राखली जाईल असा या अंदाजपत्रकाचा समतोल दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे। आणि शहरातील 225 चौरस फूटपर्यंतच्या गरीब आणि गरजू नागरिकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय या संकल्पामध्ये आम्ही घेतलेला आहे। तशी सर्वसाधारण सभेमध्ये पण आम्ही शिफारस केली होती। आणि जी पाणीपट्टी आहे नगर परिषदेची 2010 पासून ती 1,007 रुपये होती, पण त्याच्यात आम्ही अत्यल्प अशी थोडीशी वाढ केली आहे। ती 1,006 वरून 1,250 करण्यात आली। म्हणजे इतर नाशिक विभागात नंदुरबारची घरपट्टी ही सर्वात कमी आहे, कारण की ही वाढ विकासासाठी आणि सेवा टिकवण्यासाठी आवश्यक आहे। हे म्हणजे नंदुरबारच्या जनतेने पण समजून घ्यावं ही माझी विनंती। आणि अपेक्षा आहे की विरोधी पक्ष त्यांनी दिलं आहे, काही अंशी विरोधही केलेला आहे। काय त्यांनी याच्यात कोणीही याच्यात राजकारण न आणता आपण सगळे नंदुरबारचे मतदार ज्यांनी आपल्याला निवडून दिलं, ज्यांनी विश्वासाने आपल्याला या जागेवर पाठवले,
त्यांच्या सुखसोयीचा विचार करूनच सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्यात यायला पाहिजे आणि त्यांनी सहकार्य करायला पाहिजे, एवढी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आजचा बजेट आम्ही विकासाच्या दृष्टीने समतोल आखलेला आहे, करवाढ अशी जास्तीची झालेली नाही आहे. हा एवढा आमचा बजेट आहे.